नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका घ्यायला प्रकाश आंबेडकर यांचा कडाडून विरोध। आयोगाला विचारला थेट सवाल। केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय। निवडणूक आयोगाने देशात 7 टप्प्यात निवडणूक घेण्याचं जाहीर केलं आहे। पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे, तर निकाल 4 जून रोजी लागणार आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ही 5 टप्प्यात निवडणूक घेणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून विरोध केलाय। महाराष्ट्रात ना बर्फ पडत ना हिंसा होत, मग 5 टप्प्यात मतदान कशासाठी, असा थेट सवालच प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला चांगलंच धारेवर धरलंय। मी 1984 पासून निवडणूक लढवत आहे। मी आजपर्यंत निवडणूक काळात महाराष्ट्रात कुठेही गडबड झालेली पाहिली नाही, कुठे दंगा झालेला नाही। एवढंच काय, राज्यात दगड मारायला माणूसही मिळत नाही। राज्यातील 2 टप्प्यात होणाऱ्या निवडणुका 5 टप्प्यात घेण्याचं कारण काय? निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। कुठेही बर्फ पडत नाही, कुठे पाऊस पडत नाही, मग 5 टप्पे का, याचं स्पष्टीकरण द्यावं। शांत महाराष्ट्र हा अशांत करायला इलेक्शन कमिशन निघालं आहे का, असा सवाल करतानाच राज्यात 2 टप्प्यात निवडणुका झाल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। पहिल्या टप्प्यात 24 जागांसाठी मतदान घ्या आणि दुसऱ्या टप्प्यात 24 जागांसाठी मतदान घ्या। महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका घेण्याची गरज नाही। आम्ही त्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार आहोत, आमचं म्हणणं मांडणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।